हबीब्स झाली बघते आता. आता हेअरकट झाल्यास तुम्हाला दाखवेल पूर्ण. काय म्हणतात त्याला? लक्षात राहील. आपल्याला माहिती नाही ना कसं दिसलं पण लागतात हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी पोळ्या करते आणि थोडा उशिरा स्वयंपाक केला. इथे मस्त आपली फ्लावरची भाजी गरम गरम आणि इथे चपात्या. तर मला ना इतके छान शेंगा भेटल्या आपल्या याच्या शेवग्याच्या, बघू शकता एकदम मस्त. तर आज संध्याकाळी वगैरे मस्त करेल, ड्राय करेल किंवा रशाचे करेल, बघूया आता कसे करायचे. आणि आज मी म्हटलं चला केस, आता कसं माझ्या बहिणीचा साखरपुडा येतोच आहे, म्हटलं केस कट करावे आणि थोडेसे गळतात पण आहे केस. आणि जसे मोठे मोठे होतात ना तसे तसे गळतात केस. आणि माझे नेहमी छोटेच मी ठेवते, एवढेसेच राहतात. पण मग म्हटलं चला केस गळतात पण आहे आणि ना थोडे कट करून घेऊ. तर भरपूर मोठे झालेले केस आणि थोडेसे पातळ पातळ होत चालले. तर मी केस गळायला लागले की लगेच कट करून घेते. तर म्हटलं चला कोणता कट करावा ते कळत नाही, बघेल आता मी कोणता कट करायचा आणि जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला सांगेलच मी. तर इथे मस्त स्वयंपाक झालेला आहे, आता जेवण करून घेतो पटापट आणि मग बोलते. तर आता निघतोय आम्ही आणि कियारा विहान घरीच थांबताय आणि बाहेर बघू शकता ऊन आहे. आता वाजले आहेत 3:30 पावणे 4 झालेले आहेत. आणि बघते ना कोणता कट करते केसांचा. तर शॉर्टच करणार आहे एकदम, म्हणजे मोठे पण नाही ठेवणार कारण लगेच वाढून येतात माझे केस आणि अशी बघू शकता अशी खाली ड्राय होत जातात. त्याच्यामुळे मग कट केले का तेव्हाच ते केसांना पण पोषण असतं नेहमी. जसे आपण कट करत असू ना तसे ते केस पण चांगले होतात, जाड होतात. त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ दे. आता कसं माझ्या बहिणीचा साखरपुडा पण आहे, त्याच्या आधी म्हटलं कटच करू मस्त छानपैकी. तर तेच आता कसं कट करते, कोणता कट करते ते नंतर सांगेलच तुम्हाला मी. काय मिळतात रताळ्याचं खूप आली ना साठ. तर इथे काबरामध्ये आली होती साडी घेण्यासाठी. साडी घेऊन झालेली आहे, तुम्हाला काही दाखवू शकत नाही, सातारला दिसेल. तर इथे साडी भेटलेली मस्तपैकी. तर इथे मी आलेली आहे हबीब्समध्ये. तिथेच करते मी हेअर कट वगैरे काही करायचं असं ना इथेच करते. तर दुपारी चाली म्हणजे गर्दी नसते ना त्याच्यामुळे. बघू आता, मला तर असं कसं तरी होतंय की हेअर कट कसा करावं. तर बघू शकता हबीब्स तिथे आलेली आहे, बघते आता. आता हेअर कट झाल्यास तुम्हाला दाखवेल पूर्ण, बरे बाई थोडं थोडं दाखवेल.
मस्त माझा हेअरकट झालेला आहे. जास्त मोठा म्हणजे छोटाने केला आणि पुढच्या अशी केलेली आहे वेगळ्या स्टाईलचा एकदम. कसं वाटलं ते नक्की सांगा. चला तर इथे आलेली मी लस्सी पिण्यासाठी आणि कलाकंद आली. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा हेअरकट नक्की सांगा. तर इथे मस्त साडी पण भेटलेली आहे. आणि आता ना चहा ठेवते, दूध तापत ठेवते, चहा ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे. आणि विहान केला आणि अजून माझा हेअरकट बघितला नाही, त्यांची रिॲक्शन बघू आपण कशी आहे, कसे बघतात बरं. त्यांना माहितीच नव्हतं की मी हेअरकट करणार आहे. तर बघू आता आले की बाहेर वाटतं ते आईंकडे खेळायला असतील वरती. आणि इथे मस्त चहा ठेवलेला आहे. आणि आता चहा पिऊ आणि स्वयंपाकाचं बघते आता काय करायचं. चला तर आता विहान आणि कियाला आले, बघू त्यांची रिॲक्शन कशी असते. काय केलं मी, काय केलं विहान कुठे बघ बरं मी काय केलं. मम्माने काय केलं बघ बरं. मम्माने काय केलं. हा काय केलं. हेअर कट केलं ना, केस कापले. कशी दिसत आहे. छान. अजून विहान आला नाही. केळाला काही वाटत नाही कारण माझ्या अशीच होती पहिले. छोटेच केस राहायचे, एवढेच केस राहायचे म्हणताना सवय आहे माझ्या केसांची. लॉंग हेअर आत्ता जस्ट वाढले होते आणि म्हणून मी बो घालायची. इथं माझे असेच केस होते पहिल्यापासून, छोटेच केस, याच्यापेक्षा छोटे होते एवढे. तर म्हणून त्यांना काही एवढं वाटत नाही. तर मला तर खूपच आवडले आहे. आणि खालचे जे ड्राय केस होते ना ते सगळे कट झालेले मस्तपैकी. थोडा डिफरंट हेअर कट केला मी थोडासा. मस्त वाटतं एकदम. ही पण आहे ना बेलाची पानं वगैरे. मला त्रास देईल. मस्त आहे चिंचा. बेलाचं फळ सुद्धा आहे. रात्रीचा का फुलं कशी फुलं. हे मोरी पण आहे. मोरी नक्कीच सांगतो. हो काय काय आहे ना, भारी भारी. काय गर्दी गर्दी. हे पानं किती लोट आहे. इकडे काय ग. तर इथे गंगेवर आलो आणि ना तेव्हा ते याचे पळसाची फुलं आहे का ते पळसाची. काय करतो ते चहा नाही कितीच आहे. 10 रुपये. घे ना चहा तर करू. इकडे काय अजून धुतराचं आहे.
कसं आहे वाटा? कोणता घ्यायचा बघ आपले एकाच गंगेवर आलेली ना शंकराच्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी लागतात ना ते बेलाची पानं वगैरे सगळं आहे. झाड बघितलं का हा? कोणतं? झाड होतं पळसाचं. हा पळसाचं. चल कियारा. तर इथून पळसाचे फुलं घेतलेली आहे. चॉकी दिलं कियाराला. आपल्याला माहिती नाही ना पळसाची फुलं पण लागतात. धोतर किती वाटा काय वाटा नाही वाटा एवढा किती जाईल तुझ्याकडे बारीक वेळ आहे म्हणून नाही करते. किती जाईल एवढा हे कसं आहे वाटा आजी? काही वाटा 50 मध्ये 20ला झालं ते होतं. चला थोडस लागेल एवढा पण फ्रेश पाणी ना. ताजा पाहिजे ताजा. कसं आहे? घेऊ का? 3 पानांचं ना तेच ते फुलं पण टाकायची. मोरी म्हणजे ते उष्णता कमी होण्यासाठी पाण्यात भिजून खायची. दाखव. सब्जा कितीला आहे? 20 रुपयाला. हा ते सब्जा सारखंच आहे. 20ला ना द्या. नाही ज्यूस मध्ये टाकत ना आपण. ज्यूस मध्ये ते लिंबू पाणी केलं ना त्यात टाकायचं. एकच का? हा एकच बस. काय आजी म्हणतात त्याला? प्रत्येक सांगा काय म्हणतात त्याला? कुकुमराई. आमच्या लक्षात राहील. आमच्या राशी राहते कुकुमराई. कवर घेतलेली आहे. कितीला काय माहिती आजी. हे बेलाचं फळ होते नगरात गेल्यावर ना ते लागत असेल सगळं. असं बाजार भरलेला आहे. तर इथे गंगेवर आलो होतो तर सगळं बाजार फिरलो तर बघू शकता इथे सगळे लोक बसलेले आहे. तर आसपासचे सगळे खेड्या म्हणजे नाशिकच्या आजूबाजूचे सगळे येतात लोक. जे नाशिकच्या आजूबाजूचे खेडे आहेत ना गिरणारे वगैरे सगळे येतात. तर सगळे म्हणजे कवट वगैरे आहेत. नंतर मग बेलाचे पानं आहेत, फुलं आहेत. नंतर मग भाज्या आहेत. नंतर जे महाशिवरात्रीला लागतं ना धोत्र्याची फुलं, धोत्र्याची फळं सगळं आहे. सगळं भेटून जाईल. मी पण पहिल्यांदाच हा बाजार बघितला. खूप मस्त आहे. आणि माझे कवट घेऊन झालेले आहे. बेलाची पानं घेऊन झालेले आहे. आणि मस्त सब्जा काहीतरी आजीकडून घेतलं भारी. तर तेच अजून फिरते इकडे इकडे तिकडे. बघू शकता असा बाजार. चला तर इथे बेलाचं फळ वगैरे पानं नाही ना तेवढंच आहे ना तिकडे. तेच आहे ना. तेच बसेल निघायचं. चला तर अशी इथे झोपतात जेवतात. बेलाची फळं चिंता कितीला आहे काय माहिती. काय करणार आहे ठेवून द्यायचा असं घेऊन झालेलं आहे बाजारातून. 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या तर घेऊन झालेल्या आहे. तर आता निघतो आम्ही.
तर ना गंगेवर असे शंकरांचे मंदिर आहे ना, नारो शंकर वगैरे, तर इतके मस्त सजवलेले आहेत. मला दाखवते असे मग बरं हा बारी तर इथे ना मी स्वयंपाकामध्ये खिचडी आणि शेवग्याची शेंगा फ्राय करते मस्तपैकी. तर तेच, आणि इथे अजून एक जोडी आहे शेवग्याच्या शेंगांची, आणि मस्त आता शेवग्याची शेंगा ड्राय फ्राय करणार आहे खिचडी सोबत. तर चला आता पटापट स्वयंपाक करून घेते. आणि तिकडून मी गंगेवर गेली, तिकडून काय काय आणलं ते पण दाखवते तुम्हाला. चला, तर माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. इथे भात खिचडी झाली आहे आणि मस्त अशा शेंगा केलेल्या आहे फ्राय, बघू शकता. अशा शेंगा केलेल्या आहे, शेवग्याच्या शेंगा तोंडी लावण्यासाठी. तर मी तिकडून ना काय आणलं, तर एका आजीकडून मस्त सब्जा आणलेल्या आहे. तर ते वेगळं नाव काहीतरी म्हणत होते, तुम्ही बघून घ्या व्हिडिओमध्ये. ते नाव काहीतरी म्हणत होते, काय त्याला आता मला पण आठवत नाही. तर मी आज मस्त भिजत टाकेल, सब्जा काहीतरी आहे ते. त्याच्यानंतर कवट आणले. तर कवट कसं जास्त आम्ही खात नाही, म्हणून मग मी कसं हे असतं ना प्रसाद सारखं, म्हणून मी ते आणलेले आहे. नंतर पळसाची फुलं आणलेली आहे, ते पण वाहतात देवाला बहुतेक. आणि आपले बेलाची पानं आणलेली आहे. तर ते आता फ्रीजमध्ये मी ठेवून देते सगळं. आणि इथे ना उद्या साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी शेंगदाणे, साबुदाणे आणि बटाटे आणलेले आहेत. बस एवढंच आणलं मी. तर मस्त बाजार भरतो. मला मी तर पहिल्यांदाच बघित होती इथे तसा बाजार भरतो महाशिवरात्रीच्या आदल्या, म्हणजे 2 दिवस बाजार असतो तिथे. तर तेच उद्या पण राहील, तुम्हाला जायचं असेल तर नक्की जाऊन बघा तिथे. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, किंवा माझा न्यू हेअर कट आवडला असेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कसा माझा हेअर कट आहे. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.